शुभ सकाळ सगळ्यांना. तर इथे बघा सकाळी 5 वाजेपासून माझी मम्मी उठलेली होती, छान स्वयंपाक वगैरे नैवेद्याचं सगळं तयारी करत होती. आणि सकाळी 5लाच पाणी पण आलेलं होतं नळाचं, तर ते पाणी पण तिने भरून घेतलेलं होतं छान. इथे बघा स्वयंपाकाची तयारी चालू होती माझ्या मम्मीची. इथे पप्पा त्यांच्यासाठी पण जेवण वगैरे बनवून जाणार होते आणि इथे नैवेद्याची पण तयारी करत होती. ते इथे सगळं नऊ घ्यावं लागतं. मेथीची भाजी, पुरी, दही भात वगैरे, कुरडई, पापड, भज्या सगळं घ्यावं लागतं. तर ते पण सगळे तयार करून ठेवलेलं होतं मम्मीने छान. तर आता बघा इथे सगळं भरून घेणार होते डब्यामध्ये. आणि मी आता माझी आंघोळ वगैरे बाकी होती. मी पण सकाळी लवकर उठली होती 4 वाजेला, पण माझी मम्मी म्हटली तू झोपून घे, मी सगळं बनवून ठेवते. तर तिने बिचारीने सगळं एकटीने बनवून घेतलेलं होतं आणि मला छान आराम करू दिला. त्यानंतर मी उठली होती. मग मी माझी आंघोळ वगैरे घातली, आंघोळ वगैरे करून घेतली मी छान. मोक्षूची पण आंघोळ घातली. त्यानंतर इथे चहा ठेवलेली होती बघा माझ्या मम्मीने. इकडे भाजी होती आणि इकडे मी नैवेद्याची तयारी केलेली होती सगळी. तर इथे बघा मम्मीचा स्वयंपाक वगैरे होऊन गेला. आता भांडे वगैरे धुवून घेते त्याची. मोक्षू पण उठून गेला, त्याची आंघोळ वगैरे पण घातली मी. आता मी माझी तयारी करून घेत होती, चहा वगैरे पण घ्यायची बाकी होती. इथे बघा मी ही साडी घातलेली होती मोक्षूच्या बड्डेची. मला खूप आवडते आणि छान पण दिसते ती. साडीचा कलर पण खूप सुंदर आहे. तर ही साडी मी परत घातलेली होती. तर इथे बघा माझी तयारी चालू होती. इथे मम्मीची अजून साडी वगैरे चेंज करायचं राहिलेलं होतं. मला म्हटली तू आधी आवरून घे. मोक्षू खूप त्रास देत होता, त्यामुळे मी आधी आवरून घेते, छान तयारी करून घेत होती. मग चहा वगैरे घ्यायची बाकी होती, चहा घेणार होते मी. ते माझे पप्पा पण मंदिरातून आलेले होते. ते रोज महादेवाच्या मंदिरात जात असतात सकाळी सकाळी. माझे मम्मी पप्पा रोज सकाळी जातात सकाळी. आणि तिथला व्ह्यू पण खूप सुंदर आहे सकाळी सकाळी, तुम्ही बघितलं असेल. तर इथे माझी तयारी चालू होती मस्त. जास्त नाही पण सिंपलच करते, पण खूप वेळ लागतो मला. केस विंचरायला जास्त वेळ लागतो, खूप मोठे केस असल्यामुळे मला खूप प्रॉब्लेम येतो. आणि इथे बघा ही गळ्याची माळ घातलेली मी, ती मिशोवरून घेतलेली. खूप सुंदर आहे, सगळ्यांना आवडली ती. अशी पार्टीवेअर साडीवर किंवा सिंपल साडीवर छान दिसते. तर इथे मी मोक्षूला भूक लागलेली होती, पॅन्ट वगैरे घालत नव्हता, कपडे घालायचं खूप रडायला येतं त्याला. तर इथे बघा मला सर्दी पण होऊन गेली होती, माझी तब्येतच बरी नव्हती. तर इथे बघा माझे पप्पा, आम्ही चहा वगैरे घेत होतो. आणि मोक्षूला केक खायचा होता म्हणून रडत होता तो. त्याला केक खायची सवय लागून गेली होती मस्त. हे माझ्या पप्पांचा नाश्ता बनवत होता. माझ्या भावाची आंघोळ बाकी होती, तो पण उठून आला आता. मोक्षूला तो पण नवीन दिसत होता, खूप दिवसानंतर आला होता तो. त्यामुळे सगळीकडे एकसारखा बघत होता, कोण काय करतं आहे काय नाही, सगळं निरीक्षण देऊन बघता लहान मुलं. आणि तो खूप रडत होता सकाळी सकाळी. इथे बघू शकता किती त्रास देतो आहे तो. तर आता त्याला केक खाऊ घालत होती मी. शांत करण्याचा प्रयत्न करते, पण तो काही शांत राहत नाही. मग आता शेवटी केक दिसला मला, तो केक खाऊ घालते त्याला. नवीन ड्रेस पण घातला नाही त्याने, ते खूप कंटाळा येत होता त्याला सकाळी सकाळी. मग तो साधाच ड्रेस घातला त्याने. त्याला झोप पण येत होती खूप. सकाळी लवकर उठला माझ्यासोबत, लवकर आंघोळ केली त्याने. केक खूप आवडते मोक्षूला, केक खूप खातो तो आता. त्याला केळी आणि केक खायला खूप आवडतं, त्यामुळे मी केक देत होती. माझ्या मम्मीजवळ मोक्षू बसलेला होता, तो त्याला पुढे बघायचं होतं म्हणून तो तिथे बसला होता. इथे माझ्या मम्मीच्या बाजूला जे लेडीज दिसत आहे त्या पण सटाण्याच्याच होत्या माझ्या मम्मीच्या गावाच्या. तर आमच्या दोघांची खूप छान बॉन्ड होऊन गेला होता. तिथे खूप छान गप्पा वगैरे मारल्या आम्ही दोघांनी. आणि त्या पण नैवेद्य वगैरे द्यायला चालले होते. सगळ्या बायका तिथेच चाललेल्या होत्या. आज शेवटचा शुक्रवार असल्यामुळे आषाढ महिन्याचा ते सगळे नैवेद्य देण्यासाठी चालले होते. तर मोक्षू बघा इथे झोपत पण नव्हता, शांत बसत पण नव्हता, आणि त्याचं काय चाललं होतं वेगळं ते आम्हाला समजत नव्हतं. आता बघा आम्ही इथे नैवेद्य देण्यासाठी 40गावला आलेलो होतो. तर इथे छान अण्णाभाऊ साठे म्हणून ते गिरणा डॅम वगैरे आहे, इथे नदीमध्ये किती घाण केलेली बघा. ते समोरच भाजी मंडी आहे, मंडीतले घाण वगैरे सगळे इथे टाकून देतात. इथे माझ्या आसरा आहे. तर इथे बघा माझं छान नैवेद्य वगैरे देणं चालू होतं. नंतर व्हिडिओ काढायला घेत होते.
तर मोबाईलचं स्टोरेज फुल होऊन गेलं होतं, त्यामुळे काही जास्त पुढचं काढता आलं नाही. तर इथे माझी मम्मी मला छान ताट तयार करून देते. इथे बघा कसं पाणी वगैरे छान आहे मस्त. आणि तिथे खूप कचरा टाकून दिलेला आहे लोकांनी, त्यामुळे ते विचित्र दिसतं थोडं. तर इथे बघा माझी मम्मी छान नैवेद्य तयार करून देत होती मला. अजून मला दाखवत होती की असं करावं लागतं. मग मी पुढच्या वर्षी मी स्वतः येणार आहे मोक्षूचे पप्पा आणि आता 2 वर्ष माझी मम्मी घेऊन गेली होती. आता पुढच्या वर्षी आम्ही दोघं जाणार आहोत. तर इथे बघा छान अगरबत्ती वगैरे सगळं तयार करून दिलं होतं. मम्मीला सांगितलं मी व्हिडिओ कसा तयार करता म्हणून, ते करत होती. नंतर स्टोरेज फुल झाल्यामुळे बंद करून दिलं होतं. तर मला त्या लेडीजच्या बसमध्ये भेटल्या होत्या सटाण्याच्या. त्यांना मी सांगितलं माझं यूट्यूब चॅनल आहे. गप्पा मारता मारता सांगितलं गेलं त्यांनी. ते लगेच माझं यूट्यूबवर चॅनल पण बघितलं आणि सबस्क्राईब पण लगेच केलं. ते वगैरे देऊन त्यांना पण थँक्यू. घरी व्हिडिओच्या माध्यमातून ननंद पण आल्या होत्या मला भेटायला. आणि ते रात्रीचे 8:30 वाजले होते तरी आम्हाला बस भेटत नव्हते. हे मालेगावचं बस स्टँड आहे. तर इथे बघा मोक्षू कशी मस्ती करत होता, त्रास देत होता. समोर दुकान दिसत होतं, दुकानावरती काही ना काही आणि तेव्हा आता इतका हुशार होऊन गेला आहे, त्याला मोबाईलमध्ये पैसे ठेवते मी हे सगळं माहिती ठेवलं. तुम्हाला पैसे कुठे ठेवलेले ते पण दाखवतो. तर इथे बघा छान खेळत होता. त्यानंतर बस आला. बस खूप उशीर आली होती आमची, त्यामुळे आम्ही रात्री 10 वाजेला आलो होतो घरी. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी लगेच मी 2-3 वाजता लगेच बस होती मुल्लेर जाणारी. तर मी घरी आली होती छान. तरी घरी आल्यानंतर मोक्षू काही घरात येतच नव्हता, खूप त्रास देत होता. आता 2 दिवसापासून सारखं फिरण्यात आलं बसमध्ये, बसमध्ये किंवा रिक्षामध्ये फिरण्यात आलं, त्यामुळे तो काही घरात येत नव्हता, सारखं फिरायला सांगत होता. त्यानंतर घरी मी आली होती. त्यानंतर मी छान कोरफडचं रोप आणलेलं होतं कोरफड लावायसाठी. तर मी त्याला माती लागत होती मला झाडांमध्ये टाकण्यासाठी. तर मी मोक्षूच्या पप्पांना बोलले आपण चला माती घेऊन. तर मोक्षूचे पप्पा डायरेक्ट धरणावरच घेऊन आले. आमचं हरणबारीचं धरण आहे, मुल्लेरजवळच हरणबारी आहे, त्याच्याजवळच ते धरण आहे. तिथे आम्ही आलेलो होतो मोक्षूचे पप्पा आणि आम्ही तिघं. तर इथे आधी नाश्ता करून घेत होतो, आम्हाला खूप भूक लागली होती. त्याची बघा इथे मस्त चालली होती छान. बाय. लांब पडते इकडून जवळ. त्याने मदत केलं की आपल्याला जाणार.
इथे टपमध्ये ते दिसत आहेत ते काका ते ना छान मासे पकडण्यासाठी तिथे धरणामध्ये उतरलेले आहेत. आणि इथे बघा याच्यामधून पण इथे धरणामध्ये पाणी सोडण्यासाठी हे काय टँक का काहीतरी असतं, मला एवढं माहीत नाही आहे. पण तिथून पण दिसत होतं. तर इथे ना खालून उतरून पाणी सोडतं असं ऐकलं मी तिथे. तर मग इथून खिडकीमधून बघत होतो. इथे बघा किती छान धबधबा वगैरे खूप मस्त वाटत होतं. आणि तिकडे पण खूप सारे फिरायला लोक आलेले होते, खूप लेडीज होत्या. तर इथे मातीचं नाव करून आलो आणि खूप सारं धरण खूप सुंदर असं व्ह्यू बघायला भेटला आणि खूप छान वाटत होतं आम्हाला. खूप सुंदर असं धरण आहे, खूप स्वच्छता पण आहे, पाणी खूप स्वच्छ आहे बघा. तसं आमच्या शहरात नव्हतं. आमच्या शहरातल्या धरणामध्ये नदीमध्ये खूप घाण होती, तशी इथे घाण दिसत नाही आहे. पाणी बघा किती स्वच्छ आहे, किती सुंदर दिसतं आहे. गावाकडे खूप मस्त स्वच्छता ठेवलेली आहे लोकांनी. आणि इथे बघा ही फॅमिली पण आलेली होती इकडेच आमच्या जवळच्या गावाकडचे. त्यांनी आमचे खूप छान फोटो काढून दिले. ते पण मी त्याच्यामध्ये दाखवणार आहे. आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. आपण नंतर भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा छान छान ब्लॉग. बाय.